नमस्कार, मी यशोवर्धन मृणालिनी हर्षवर्धन सपकाळ। आज महाराष्ट्रात ज्या प्रकारे एका विधानाला वादग्रस्त रंग देण्याचा प्रयत्न होत आहे तो केवळ दुर्दैवी नाही तर हेतुपुरस्सर आहे। स्पष्ट सांगायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्याही महापुरुषाशी होऊच शकत नाही। त्यांचे कर्तृत्व, त्यांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी आणि सर्व धर्म समभावनेची शिकवण ही अद्वितीय आहे। मात्र जाणीवपूर्वक एखाद्या साध्या सरळ विधानाला तुलना म्हणून रंगवणे, त्यावर समाजात भेद निर्माण करणे आणि भावनिक राजकारण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात, पंथ, धर्म याच्या आधारावर राज्य केले नाही। त्यांच्या दरबारात सर्व लोकांना समान वागणूक होती। हिंदवी स्वराज्य म्हणजे स्वतःच्या हक्काचे राज्य म्हणून आज जर कोणी जातीभेदीचा वापर करत असेल तर त्यांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगणे आवश्यक आहे की स्वराज्य म्हणजे कोणतेही जात धर्म नसतो। स्वराज्य म्हणजे मानवता आणि देशप्रेम। वाद निर्माण करण्यासाठी ज्या विधानाला आधार घेण्यात आला त्या विधानात कुठेही तुलना नव्हती। एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीने शिवरायांच्या आदर्शातून प्रेरणा घेतली आणि इंग्रजांविरुद्ध लढा घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे। शिवराय आमचा स्वाभिमान आहेत। या भूमिकेत कोणताही बदल नाही आणि असू सुद्धा शकत नाही। हर्षवर्धन सपकाळ यांनी आजपर्यंत शिवाजी महाराजांचा अपमान तर दूरच, त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये विचाराला अनुसरून उपक्रम सुरू केलेत। जसे की राजमाता जिजाऊ जन्मोत्सव, युवकांमध्ये सर्वधर्म समभावाचे कार्यक्रम, हे सारे उपक्रम शिवरायांच्या आदर्शाला बळ देणारे आहेत। त्यांनी आयुष्यभर शिवरायांचे विचार जगले आहेत आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे अपमान करणे शक्यच नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रीला देवी समान ठेवले आहे। आज जे लोक शिवाजी महाराजांचे नाव घेऊन गलिच्छ भाषा वापरतात, धमक्या देतात, समाजात द्वेष पसरवतात, माझ्या बहिणीविषयी ज्या पातळीवर जाऊन वाक्य करण्यात आले ती अत्यंत लाजिरवाणी आहेत, निंदनीय आहेत। ही शिकवण शिवरायांची नाही। शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारा स्त्रीचा अपमान म्हणजे शिवरायांचा, शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान आहे। आम्ही शिवराय जगतो, समजतो आणि त्यांच्या इतिहासाचा अभिमान बाळगतो, पण फक्त घोषणांमध्ये जय शिवराय म्हणणं पुरेसं नाही। विचारांमध्ये, आचरणामध्ये, संस्कारात शिवाजी महाराज गुंजले पाहिजेत। तलवार उचलली सोपी आहे, पण संयम, सन्मान आणि संस्कार जगणे कठीण आहे आणि हाच खरा शिवविचार आहे। आज सोशल मीडियावर पसरत असणारे अनेक पेड प्रमोशन्स, पेड पोस्ट, AI जनरेटेड फोटोज मी बघतोय। असो, तो सर्वांना अधिकार आहे, परंतु असे करण्याआधी पूर्ण गोष्टीचा सार घेणे महत्वाचे आहे। कारण इथे प्रश्न एखाद्या विधानाचा नसून त्या विधानाला